नमस्कार मित्रांनो. मी 2017 आणि 18च्या म्हणजे 17-18च्या बॅचचा भगीरथ अकॅडमीचा विद्यार्थी आहे. आता इथं आल्यानंतर मला माझ्या घरी आल्यासारखं वाटतंय. अ, तसं माझं ग्रॅज्युएशन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगमध्ये झालेलं आहे. 2017चं मी पास आउट आहे नांदेडमधून. ग्रॅज्युएशन झाल्यानंतर एम-पी-एस-सी करायचं ठरवलेलंच होतं. स्पर्धा परीक्षेत यायचं ठरवलेलंच होतं आणि त्याच्यासाठी कोळंबे सरांचं योगदान त्यांची एक सह्याद्री मालिकेवरती एक मुलाखत झालेली होती. ती मी पाहिलेली होती आणि त्यांचं बरचसं योगदान आहे ह्या प्रवासात येण्यासाठी. आणि मजेशीर किस्सा असा होता, की मी ज्यावेळेस इकडे आलो 2017ला पुण्यामध्ये, त्यावेळेस आपल्या बॅचचं ॲडमिशन फुल झालेलं होतं आणि मला ॲडमिशनच भेटत नव्हतं. आणि सर क्लासेसचं सगळं बघत असतात आणि तुम्हाला तर माहितीच आहे मॅडम सगळं मॅनेजमेंटचं पाहतात ऑफिसच्या. मॅडमला वारंवार विनंती करून त्या क्लासेसचा 2017-18 बॅचचा शेवटचा विद्यार्थी म्हणून माझं ॲडमिशन झालेलं आहे. मॅडमने मला सांगितलं होतं, की पूर्ण हॉल भरलेला आहे. जागाच नाही बसायला. मी मॅडमला म्हणलं, की "मॅडम मी पायऱ्यावर बसून लेक्चर करेन, पण मला अकॅडमी जॉइन करायची तर कोळंबे सरांचीच भगीरथ अकॅडमीत जॉइन करायची." मित्रांनो थोडक्यात सांगतो 2018 साली मी नापास झालेलो आहे सगळ्याच परीक्षांना. 2019 साली राज्यसेवा नापास झालेलो आहे. 2019 ची जी कंबाईन असते गट ब, ती पी-एस-आय पदासाठी फक्त पास झालो. 2019 ची पी-एस-आय मुख्य परीक्षा देखील पास झालो चांगल्या मार्कांनी आणि ऑगस्टमध्ये काहीतरी परीक्षा झालेली त्यावेळेस आणि कोव्हिडचा काळ सुरू झालेला आपल्या महाराष्ट्रात लॉकडाऊन त्यावेळेस पडलेलं. त्यावेळेस मला घरी जावं लागलं. माझं मूळ घर परळी वैजनाथ जिल्हा बीड येथील आहे. तर मग मी तिकडे गेलो ग्राउंडची प्रॅक्टिस करायला. अगोदर इथं करत होतो पुण्यात. तिथं गेल्यानंतर 2 वर्ष प्रॅक्टिसमध्ये गेलेली. परत प परळीहून इकडं आलो पुण्यात. इथं फिजिकल टेस्ट झालेली. फिजिकल टेस्ट देखील नापास झालो. त्याच्यानंतर 2020च्या सगळ्या परीक्षा नापास झालो. 2021च्या सगळ्याच परीक्षा नापास झालेलो आणि 2022ला राज्यात पहिला आलेलो. येस सुरुवातीला या कारणानं सांगायचं मित्रांनो, की तुम्ही आता काही जणांचं ग्रॅज्युएशन आत्ताच झालेलं असेल, काही जणांच्या ग्रॅज्युएशनला 1 वर्ष झालेलं असेल. काही जण आता रिसेंट तयारी करत असतील. अपयश हे येतच तुमच्या आयुष्यात. ते पचवायची ताकद तुमच्यामध्ये असलीच पाहिजे. अपयशातून निराश होऊन, डिस्ट्रॅक्ट होऊन काहीतरी सोडूनच जातो एम-पी-एस-सी वगैरे असं अजिबातच नाही. चालू ठेवायचे प्रयत्न. एक ना एक दिवशी यश मिळतंच. ज्यावेळेस मी सतत नापास व्हायचो, त्यावेळेस देखील कोळंबे सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असायचो. त्यांना फोनवर विचारायचो, "सर काय करू? काय करू?" तर मला त्यावेळेस देखील प्रोत्साहन द्यायचे, की "होईल बाबा, एक ना एक दिवशी होईल. तुझ्यामध्ये स्पार्क आहे." 2-3 किस्से आहेत अकॅडमीशी रिलेटेड. मी असं तिसऱ्या बेंचवर इथं बसायचो कॉर्नरला आणि ज्यावेळेस सर पॉलिटी विषय शिकवायचे, पॉलिटी विषय शिकवताना मी तो पूर्ण आत्मसात केलेला आहे तो विषय माझ्या डोळ्यांमध्ये, मेंदूमध्ये साठवलेला आहे. त्यांची पूर्ण बोलण्याची पद्धत, ते शिकवण्याची पद्धत, त्यावेळेस व्हाईट बोर्ड असायचा आणि पेनाने ते शिकवायचे. असं डिजिटल बोर्ड नव्हता त्यावेळेस. तर ते त्यांचे कोणत्याही समजा मूलभूत हक्क शिकवतायत सर. तर ते आपले मूलभूत हक्काचे कलम कोणते किती ते किती आहेत? 12 ते 35 भाग किती आहे मूलभूत हक्कांचा? भाग 3 ला. तर सर ते शिकवताना ते एकदम असं कॅप्चर केलेलं होतं. मूलभूत हक्कांवरती जर समजा प्रश्न आला, घटनात्मक उपाययोजनेचा हक्क कोणत्या कलमात दिलेला आहे? कलम 32 मध्ये. तर सर त्यावेळेस कलम 32 शिकवताना सरांचे हातवारे कसे असायचे ते सुद्धा मला तिथे एक्झाम हॉलमध्ये आठवायचे, की सर हे असं हा प्रश्न आहे ना, हा असा सरांनी शिकवलेला. आणि सरांच्या ज्या नोट्स आहेत, त्या मी स्वतः माझ्या हातानं बनवलेल्या. 3 वेगळे-वेगळे कलरचे पेन वापरायचो आणि ते नोट्स व्यवस्थित इथंच क्लासमध्ये असतानाच त्या नोट्स बनवायचो. सांगण्याचा उद्देश असाच, की मार्केटमध्ये बऱ्याच नोट्स येतायत. ते असं रेडीमेड वापरण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या जर असतील नोट्स, तर त्या आपल्याला नक्कीच फायदेशीर ठरतात. तर तुम्ही क्लास करत असताना स्वतःच्याच हाताने बनवा नोट्स आणि तुम्हाला जे सर सिलेबसच्या व्यतिरिक्त जे मुद्दे सांगतायत, ते त्या वहीच्या पाठीमागे लिहून घेतले, तर ते पण फायद्याचे ठरतात. कारण त्याच्यावरती पण आपला आयोग आता कसेही प्रश्न विचारते. त्या प्रश्नांना सीमा राहिलेली नाहीये. तिथून पण प्रश्न येऊ शकतो. 2019च्या पी-एस-आयच्या फेल्युअर नंतर म्हणजे ज्या दिवशी माझं पी-एस-आयचं ग्राउंड होतं, मी म्हणजे सकाळीच फिजिकल टेस्ट झाली 8:00-8:30 पर्यंत आणि 800 मीटर असतं पी-एस-आयच्या ग्राउंडला बऱ्याच जणांना माहिती असेल. त्यावेळेस ते ग्राउंडचे जे 100 मार्क्स होते, ते काउंट करायचे फायनल मार्क्समध्ये
आणि मला 800 मीटरसाठी 2 मिनिट 27 सेकंद लागायचे प्रॅक्टिसमध्ये. म्हणजे मी तेवढं वजन कमी केलेलं होतं. आता वाढलेल्या पोटाकडे बघून मग असं मला वाटत असतं, की हा खरंच पळत असेल का म्हणून. तर त्यावेळेस लागायचे. म्हणजे 22-23 किलो वजन कमी केलेलं होतं. आणि दुर्दैवानं म्हणा की सुदैवानं म्हणा, इथं फिजिकल टेस्टला असं झालेलं, की मला पी-एस-आयच्या रनिंगमध्ये 2 मिनिट 32 सेकंद लागले. म्हणजे 2 सेकंद वरचे एक्स्ट्रा गेलेले. मग तिथं असं व्हायचं की 6 मार्क्स कमी पडतात रनिंगमध्ये. 50 मार्काची रनिंग 6 मार्क्स कमी पडतात. मग त्याचा इम्पॅक्ट गोळ्याच्या याच्यावरती झाला इव्हेंटवरती. त्याचा इम्पॅक्ट पुलअप्सवरती, पुलअप्सचा इम्पॅक्ट लाँग जंपवरती. सगळं ग्राउंडच फुस झालं माझं 78 मार्क्स आले. आता मला गावाकडे मी प्रॅक्टिस करायचो त्यावेळेस मला मार्क्स यायचे 97, 98, कधी-कधी 93 आणि इकडं आले 78. मग ते एकदम जे 2 वर्षाची प्रॅक्टिस मेहनत डोळ्यासमोरून गेलेली होती ग्राउंडची ती डोळ्यासमोर आली. तावातावात बाहेर पडलो, वडिलांना फोन केला. मूड तर खराब झालेलाच होता. वडिलांना फोन लावून ढसढस, ढसढस रडणंच सुरू केलं आणि त्यांना म्हणलं, "सगळं मेहनत पाण्यात गेली" म्हणलं. "आता तर काय मी पी-एस-आय पास होतच नाही." वडील मला सांगायले, की "बोलू आपण, आपण परळीचे, परळीचे लय आमदार, खासदार आहे." त्यांना त्यांना असं वाटायचं, की होतंय काही सेटिंग-बिटिंग लावली, तर म्हणलं, "असं नाही होत" म्हणलं एम-पी-एस-सीमध्ये. नंतर शेवटी म्हणले, की "जाऊ दे प्रायव्हेटमध्ये कुठेतरी जॉब कर, असं कर, तसं कर." म्हटलं, "नाही." मग नंतर नाही, नाही म्हणलो. थोडंसं बोललो वडिलांना आणि फोन ठेवून दिला. त्यावेळेस म्हणजे मी रडत होतो आणि माझ्या डोक्यात असं कुठून डोक्यात आलं, की त्यावेळेस एकच डोक्यात आलं, की मी आज रडतोय म्हणलं. मी रडत असल्यामुळं आपण रडत असताना आपल्या आई-वडिलांना साहजिक वाईट वाटत असतं. तिकडून आपल्या वडील पण हळवे झाले असतील, आई तर रडतच असेल डायरेक्ट पोरगं रडतंय म्हणून. त्यावेळेस एकच निश्चय केलेलं होतं, की आता नापास झालोय, तर त्यावेळेसच रडेल, ज्या दिवशी मी पास होईल. आणि 21 डिसेंबर 2023 ला निकाल आला. सरांनी जसं सांगितलं, एस-टी-आय महाराष्ट्रातून पहिला आलो आणि सब रजिस्ट्रार नावाचं एक पद आहे कंबाईनमध्ये. माहिती आहे तुम्हाला? तिथं महाराष्ट्रातून दुसरं आलोय. आणि आत्ताच्या कंबाईनसारखं एकच सिलेबस नव्हता, एकच पेपर असायचा असं नव्हतं. तर ती शेवटची 2022 ची मेन शेवटची होती, जिथं प्रत्येक पदासाठी वेगवेगळा पेपर होता. तर ह्याचे वेगवेगळे अभ्यासक्रम होता. दरम्यान राज्यसेवा पण झालेली, राज्यसेवेचा अभ्यास केलेला. आता बऱ्याच ठिकाणी माझे आता सध्या भाषणं होत आहेत, इंटरव्ह्यू होत आहेत आणि बऱ्याच ठिकाणी मुलं म्हणतात, की क्लास कुठे लावायचे? आपलं डायरेक्ट एकच बोलणं भगीरथ अकॅडमी. दुसऱ्या कुठं जायचंच नाही. कारण सर ज्यावेळेस सांगत असतात, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी त्यावेळेस ते आपल्या म्हणजे माझ्या वैयक्तिक माझ्यासाठी तरी ते चांगलंच आत्मसात व्हायचं. म्हणजे एक किस्सा असा आहे आता मध्येच बोलताना सरांना पण आठवला. आठवण करून सांगून दिली सरांना, की आता हाच हॉल पलीकडचा जो हॉल आहे ना आपला, तिथं अगोदर भरायचं लेक्चर. मला यायला उशीर झालेला. आता ही बॅच आपली 4:00ला सुरू झालेली असेल ना, तर म्हणजे ज्या टाईमला सुरू झालेली. आता आमचं 4 ते 6 असायचं. मी आलेलो 4:15 4:20ला. पूर्ण हॉल पॅक, बसायलाच जागा नाही. सरांचं लेक्चर चालू, भीत-भीत कसं तरी आलो मध्ये आणि पायऱ्यावरच जागा होती. पायऱ्यावरच बसलेलो आणि सरांनी बॅच ज्यावेळेस सुरू झालेली होती, त्यावेळेस सरांनी असं सांगितलेलं होतं, की पूर्ण पुस्तकांची एक रीडिंग करून ठेवा. म्हणजे काही समजू न समजू, एक रीडिंग तुम्ही करून ठेवा. आता असं तुम्हालाही सांगितलंच असेल ना, तुम्ही सगळ्यांनी वाचलंच असेल असं मी आता ग्राह्यच धरतो. तर एक रीडिंग मला ते एवढी भूक होती त्या म्हणजे वाचनाची, ती मी पटकन संपवून घेतलेली. 15-20 दिवसांचा स्पॅन लागलेला. महिना जवळपास लागला असेल. ते पूर्ण वाचून येऊन बसलेलो आणि काहीतरी राष्ट्रीय उत्पन्न हा चॅप्टर सर शिकवत होते. आणि बोलत-बोलतच सरांचा उद्योग इंडस्ट्रीबद्दल सर सांगत होते काहीतरी. चॅप्टर राष्ट्रीय उत्पन्नाचा होता. काहीतरी मुद्दा निघाला आणि इंडस्ट्री उद्योगाबद्दल सांगत होते. तर सरांनी असं विचारलं त्यावेळेस बॅचमध्ये मला ते अजून आठवतंय. सर म्हणले, की "उद्योगाचं वर्गीकरण कसं केलं जातं?" हा प्रश्न होता. आता नवीनच सगळे आलेले, काही जणांचं आर्ट्स, काही जणांचं कॉमर्स, सायन्स आणि इंजिनिअरिंग, काही जणांचं बी-एस-सी. तर ते माहितीच असणं सगळ्यांना माहिती असेलच असं काही नव्हतं. कोणाचाच हात वर येत नव्हता. मी पायऱ्यावर बसलेलो. मी म्हणलं, "सर मी सांगतो." 5 मिनिट थांबतो. तर सरांनी "सांग" म्हणले. मग मी सांगितलं, "सर ते भांडवली गुंतवणूक जशी करतो आपण, त्या भांडवली गुंतवणुकीनुसार प्रकार घडतात. एक लघु उद्योग असतो, मग मध्यम उद्योग असतो आणि मग लार्ज इंडस्ट्री असतो, मोठे उद्योग असतात." सरांनी त्यावेळेस माझं कौतुक केलेलं, की तुम्ही कुणीच वाचलेलं नाही. मी वाचलेलं. असलं भारी वाटलं मला त्या दिवशी. आणि तिथपासून बॅच संपली, की पोरं मला यायची विचारायला, "सर त्या दिवशी सरांनी हे शिकवलेलं, एवढं सांगा बरं, एवढं सांगा बरं." एवढं भारी वाटायला लागलं. म्हटलं चला सगळेजण म्हणतायत आता सगळेच म्हणायचे, की "हां, सर तुम्ही हुशार आहेत बरं, तुम्ही वाचलंय बरं." म्हणलं चला सगळे हुशार आहेत म्हणतायत तर आपण पण हुशारच आहेत.
मला सांगण्याचा उद्देश हा, की स्वतःमध्ये कॉन्फिडन्स आणि स्वतःचंच इंटरनल मोटिव्हेशन पाहिजे. आपल्याच्यानं हा सिलेबस कव्हर होतोय आणि आपण एक्झाममध्ये चांगल्या पद्धतीनं फेस करू शकतो एक्झामला. दुसरा एक किस्सा आता सूरजदादाचं माहिती तुम्हाला, सूरजदादाच्या आमच्या बॅच तर अख्खी सूरजदादाच्या शिस्तीतच असायची. म्हणजे "ए बस रे!" म्हणलं, की आम्ही सगळे जागेवरच उठायचंच नाही तिथून. आणि 2 फेब्रुवारीला म्हणजे माझा वाढदिवस असतो. 2 फेब्रुवारी 2018 चा किस्सा आहे. कालच झालेला. कालच झालेला. थँक यू, तर वाढदिवसा दिवशी असं सरांचं लेक्चर चालू होतं आणि कंटिन्यू केक पाहिजे का? पार्टी पाहिजे का? बरं, बरं. देऊ, देऊ, देऊ. ज्याला पाहिजे ना तो पर्सनल भेटा. आता एवढ्या सगळ्यांना पार्टी म्हणजे तर किस्सा असा होता, की जे सरांचं सलग लेक्चर होतं 4 तासांचं, कोळंबे सरांचं आणि 2 तास सरांनी शिकवलं आणि सर मग थोडा वेळ 15 मिनिटाचा ब्रेक दिला आणि आतमध्ये ऑफिसमध्ये गेले. मग माझी लगबग लगबग अशी, की पटकन जायचं सरांना सांगायचं, "सर माझा वाढदिवस आहे, पाया पडू द्या तुमच्या." ही आमची लगबग सुरू. मी उठलो पोरांचा असा पूर्ण घोळका 10-12 जणांचा सरांच्या पाठीमागे चालायला लागला. "ए तू सरक रे, तू सरक रे" करत मी पुढे गेलो आणि ते बघितलं सूरजदादांना. "तू नंतर ये" म्हणले. "तू बाकीचे तुम्ही या" म्हणले, "तू नंतर ये." मग सूरजदादाला कोणतरी सांगितलं, की "यार त्याचा बर्थडे आहे म्हणून आलेला." सूरजदादा वापस इथपर्यंत आलेला बेंचला, "चल बाबा तू सरांना भेट" म्हणे. तर ती शिस्त अशी आहे. तो आता म्हणजे रिझल्ट लागल्यापासूनच मला असं त्याचं बदललेलं रूपच बघायला भेटतं. अगोदर तर त्याची भीतीच वाटायची. असे भरपूर, भरपूर किस्से आहेत या बॅचेसची. ही जी आत्ताची बॅचची जी लाईफ आहे ना, ती एन्जॉय करा मित्रांनो. अभ्यास भरपूर करा. आपल्या अवती-भोवतीचं वातावरण पॉझिटिव्ह ठेवा. चांगले मित्र-मैत्रिणी जवळपास अभ्यासू असलेले, धिंगाणा-मस्ती करणारे. धिंगाणा-मस्ती केलीच पाहिजे बरं. अभ्यासू असणारे अवती-भोवती ठेवा आणि हा जो आता सध्या मान-सन्मान भेटतोय थोडाफार, तो तुमच्याही आयुष्यात यावा, हीच प्रार्थना. आता आता टाळ्या वाजवल्यात म्हणजे मी थांबणार आहे असं तुम्ही डोक्यातून काढून टाका. मी आता आता मी नाही बोलणार. मला तुमचे प्रश्न ऐकायचे आहेत. कारण ज्यावेळेस मी बॅचला होतो आणि यशस्वी विद्यार्थ्यांचं असं मनोगत व्हायचं, त्यावेळेस मी त्यांचं भाषण कधी संपत आहे याचीच वाट बघायचो. आणि नंतर कंटिन्यू प्रश्नांचा भडीमार असायचा. आता मला तुमचे प्रश्न ऐकायचे. तसा तुमचे काही प्रश्न असतील तर 100% नक्की विचारा. बिनधास्त जे काही प्रश्न असतील अभ्यासक्रमाशी रिलेटेड, परीक्षेच्या वातावरणाशी रिलेटेड, एक्झाम हॉलशी रिलेटेड. कारण हे सगळं अनुभवलेलं आहे मी. अ, 6 वर्ष अभ्यासात घातलेले आहेत. 6 वर्षाचा हा एम-पी-एस-सीचा अनुभव आहे. आता कुठं परीक्षांची भीती निघून गेलेली आहे आणि मार्क्स येतायत दनादन, दनादन. म्हणजे कंबाईनच्या 2023च्या पेपर 1 मराठी इंग्लिशला 100 पैकी 90 मार्क्स आहेत. आणि फर्स्ट कीने, सेकंड कीने आता तो 88 स्कोर झालेला आहे. राज्यसेवेच्या ऑब्जेक्टिव्हच्या पेपर 1ला आउट ऑफ 100 87 मार्क्स. तर हे मी टाळ्या वाजवून घेण्यासाठी माझं कौतुक ऐकण्यासाठी नाही सांगायलो. मी जी स्ट्रॅटेजी वापरली एक्झाममध्ये किंवा अभ्यासामध्ये, ती मला तुम्हाला सांगायची. तर तुमचे प्रश्न पाहिजेत म्हणजे मला त्या अ, वेनं बोलता येईल. तुम्ही प्लीज तुमचे काही प्रश्न असतील तर विचारा. टाईम टेबल. वाह! एक नंबर. टाळ्या त्या दोस्तासाठी. टाईम टेबल माझा म्हणजे माझी जी लायब्ररी होती देसाई लायब्ररी, ती 6:30 ला गेट ओपन व्हायचं त्या लायब्ररीचं. तर मी 6:25 ला तिथं असायचो. आता असं व्हायचं, की तो जो वॉचमन आहे तिथला, त्याची आणि माझी गट्टीच झालेली, चांगली मैत्रीच झालेली. कारण गेट उघडला की नरेंद्र जोशी समोर. गेट उघडलं 6:30 ला मी लायब्ररीत बसायचो अभ्यास करायला आणि रात्री 10:45 पर्यंत लायब्ररीतच असायचो. आता एवढा वेळ मी अभ्यास करायचो नाही बरं. फ्रँकली सांगतो मी तुम्हाला. मध्ये माझी झोप असायची लायब्ररीतच. आपण जे डेस्कवर असं जी झोप लागते ना, जगातली सगळ्यात भारी झोप आहे ती. ती झोप असायची 1-1.5 तासाची, जेवणासाठी वेळ जायचा. तर पूर्ण दिवसभरातला जो शेड्यूल असायचा, तो 9 ते 9:30 तास एवढा मी अभ्यासासाठी द्यायचो. तेवढा वेळ माझा अभ्यास व्हायचा. मी खूप जर ताणून धरलं स्वतःला तर 10 तासापर्यंत जायचो. त्याच्या पलीकडं नाही व्हायचं. मग माझं माइंडच मला सांगायचं, "बस कर बाबा, आइन्स्टाईन नाहीस तू." चल असं असायचं. म्हणजे मी काय करायचो, मी एक डायरी ठेवायचो माझ्यासोबत नेहमी रोज आणि लायब्ररीत जाऊन पोहोचलो, सीटवर जाऊन बसलो आपल्या. की त्या डायरीवरती डेट लिहायचो. म्हणजे आज तारीख किती 3 फेब्रुवारी 2024. अरायव्हिंग टाईम कितीचं आहे ते लिहायचो. 6:45 आहे, 6:40 आहे का 6:30 आहे असं लिहून ठेवायचो. आणि जो माझा दिनक्रम आहे
5 वाजता चहा प्यायला गेलो संध्याकाळी. मग 5 वाजल्यापासून आलो कितीला? कधी यायचो 5:15लाच. एखादा जिगरीच दोस्त भेटला तर मग 6:00-6:30 व्हायचे. तिथं ते लिहून ठेवायचो, की असा-असा टाईम माझा चाललेला आहे. ही एक विनंती तुम्हाला, की डायरी तुमच्यासोबत ठेवा आणि आपला दिवसभराचा जो आपण जे करतोय दिवस प्रामाणिकपणे लिहून ठेवा. म्हणजे याचा फायदा असा होतो, की आपण जर आदल्या दिवशी जर टाईमपास खूपच केलेला असेल, तर दुसऱ्या दिवशी आपण जर सीरियस असू अभ्यासाशी आणि परीक्षेशी अ, विषयी, तर दुसऱ्या दिवशी आपलं माइंड आपल्याला ऑटोमॅटिकली सांगतं, की आपण मागच्या दिवशी खूप टाईमपास केलेला आहे, आज नाही करायला पाहिजे. डायरी वापरणं हे एक चांगलं आहे. त्याच्यामध्ये काही खूप असं लिहून नाही ठेवायचं. 5 वाजून 40 मिनिटाला मी उठलो. माझ्या डोळ्यामध्ये हे असलं काहीच नाही लिहायचं. मला काल रात्री हे स्वप्न पडलं, असलं नाही लिहायचं. आपण दिवसभर करतोय काय? 7 ते 8:30 पर्यंत मी कोणत्या विषयाचा अभ्यास केला, त्या विषयाचं नाव, ते चॅप्टर कोणते वाचले, ते नाव, डायरी वापरलेलं फायदा होतोच बरं ह्या गोष्टी. हां, विचारा. थँक यू. राज्यसेवेचे पेपर जी-एस-4चा कोर इकॉनॉमिक्स जो आहे, तो मला खूप चांगला गेलाय. तिथे मार्क्स मला येणार आहेत. सायन्स टेकचे प्रश्न काय होते हे Googleलाही माहिती नाहीये सर. कारण मी आल्यावर ते टाकलं Googleवरती, ते Googleलाही उत्तरं नाही माहिती त्याची, असे प्रश्न आहेत. अजून तर मी आन्सर की चेक केलेली नाही. तर मार्क्स बऱ्यापैकी चांगले असतात. तर पेपर 1 ऑब्जेक्टिव्हची केलेली 87. हां, राज्यसेवेचं नियोजन चांगला प्रश्न आहे. राज्यसेवा जी-एस-1ला टोटल म्हणजे सॉरी प्रिलिमला जो पेपर 1 आहे, त्याला टोटल किती सब्जेक्ट आहेत? 7 सब्जेक्ट आहेत. कोणते-कोणते सब्जेक्ट आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि ही स्ट्रॅटेजी कोळंबे सरांची आहे. त्यांनी मला ते सांगितलेले ते अजून माझ्या लक्षात आहे. ते मी अभ्यासात तेच ठेवतो स्ट्रॅटेजी. त्यांनी तुम्हालाही सांगितले असेल. ती रिपीट करतो. सर काय म्हणायचे, की 15 दिवसाचा गॅप ठेवायचा. 15 दिवसाचं एक सेक्शन ठेवायचं आणि 15 दिवसात कोणतेही 2 सब्जेक्ट निवडायचे. कोणते तुमच्या आवडीचे? आता मी माझे वैयक्तिक इतिहास आणि भूगोलपासून सुरुवात करायचो. 15 दिवसात ह्या 2 सब्जेक्टची एक रीडिंग झाली पाहिजे, असं मी स्वतःला बंधन घालायचो. मग मी अभ्यास करताना असं करायचो, की 3.5 तास एका विषयाला रोजचे द्यायचे. म्हणजे 3.5 तास जर इतिहास केलेला असेल सकाळच्या हाल्फमध्ये, तर दुपारच्या हाल्फमध्ये भूगोल करायचं. 3.5 तासाचं असं करायचो. तर टोटल किती होतात? 7 तास होतात. प्लस त्याला एका तासाची पी-वाय-क्यूची रीडिंग द्यायची. म्हणजे जो आपण वाचलेला आहे, जो भाग वाचलेला आहे. फॉर एक्झाम्पल हिस्ट्रीबद्दल बोलायचं झालं, तर समाजसुधारक वाचलेले आहेत. महात्मा फुले आपण वाचलेले आहेत. तर महात्मा फुलेंविषयी प्रश्न आयोगानं कोणते विचारलेले आहेत, ते वाचायचं. आणि ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा ते प्रश्न. नुसते वाचायचे नाहीत. हां, 1, 2, 3, 4 मग याचं 4 याचं 2 उत्तर असं नाही करायचं. ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा ते प्रश्न. आणि ते जर चुकले असतील, तर ते का चुकले? मी का म्हणजे माझा विचार करण्याचा दृष्टिकोन चुकतोय का? किंवा उत्तरापर्यंत पोहोचण्याचा मार्ग चुकतोय का? याचा विचार करायचा आणि ते सोडवायचे प्रश्न. आणि सोबत असं असं काय करायचं 15 दिवसात एक रीडिंग कंप्लीट होते. सोबत 1 ते दीड तास करंटचा अभ्यास करायचा डेली बेसिसवरती. आणि करंट काय रोजचा न्यूजपेपर नाही वाचत बसायचं. म्हणजे मी काय करायचो, की मासिक घ्यायचो मंथली पृथ्वी परिक्रमा घ्यायचो आणि ते किंवा कोणतंही मासिक जे मार्केटमध्ये चांगलं आहे, ते घ्यायचं आणि त्याचा 1 ते दीड तास करंटचा अभ्यास करायचा. म्हणजे आपला टोटल टाईम जातो 8-8:30चा. आणि अर्धा तास काय करायचं, आपण दिवसभर काय वाचलं, ते एकदा आठवण्याचा प्रयत्न करायचा आणि ते जर आपले एखादे पॉइंट्स आठवत नसतील, तर ते डायरीवर लिहून ते परत वाचायचेत आपल्याला हे स्वतःशीच म्हणजे ठरवायचं. असं जर केलं तर 15 दिवसात 2 सब्जेक्ट आपले जी-एसचे एक रीडिंग संपते त्याची आणि सोबत करंट पण असतं आणि पुढचे जे 15 दिवस आहेत त्याला अजून दुसरे 2 सब्जेक्ट घ्यायचे. म्हणजे समजा पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स घेतले. तर त्या दिवसात ते त्यांची रीडिंग अशीच करायची 3.5 तासाची. म्हणजे एका महिन्यात टोटल सब्जेक्टची एक रीडिंग किती होते तुमची? 4 सब्जेक्ट जी-एसचे आणि प्लस करंटची पण रीडिंग होती. बरोबर आहे? म्हणजे 5 सब्जेक्ट तुमचं एका महिन्यात फर्स्ट रीडिंग होऊन जातं. तसंच पुढचा जो म्हणजे पुढचे जे 15 दिवस आहेत, तिथपर्यंत जर आपण आलो आणि तीच जर स्ट्रॅटेजी फॉलो केली, दीड महिन्यामध्ये पूर्ण सिलेबस ओव्हरलूक होऊ शकतो. ते आता तुमच्या एफर्ट्सवर आहेत. तुम्ही किती एफर्ट्सनं ते करता. जास्तीत जास्त समजा 2 महिने लागतील. एक रीडिंग आपली व्यवस्थित होते विथ पी-वाय-क्यू, विथ करंट अफेअर्स. तर अशी स्ट्रॅटेजी ठेवली तर चांगलं आहे. अजून? बोला. इंग्लिश म्हणजे इंग्लिश मराठी लँग्वेजची? चांगला प्रश्न आहे. आता राज्यसेवेला ही स्ट्रॅटेजी चालेलच असं नाहीये. पण जे व्होल अँड सोल कंबाईनचा अभ्यास करतात, तर त्यांच्यासाठी मला हे सांगायचंय,
प्रिलिमचा ज्यावेळेस तुम्ही कंबाईनच्या प्रिलिमचा अभ्यास करत असता, तर हे 15-15 दिवसाच्या गॅपनं जर तुम्ही ठेवलं अभ्यासाचं, तर तुमचा सिलेबस तर दीड महिन्यात एक रीडिंग कंप्लीट होतेच आहे. आणि पुढच्या दीड महिन्यात तुमची रिव्हिजन पण होती पी-वाय-क्यूची. टेस्ट सोडवणं खूप महत्वाचं आहे बरं. खूपच जास्त महत्वाचं आहे टेस्ट. एम-सी-क्यूजचा अभ्यास तुमचा खूपच जास्त महत्वाचा आहे. मराठी आणि इंग्लिशला आणि प्रिलिमला मार्क्स येण्यामागं माझं सगळ्यात महत्वाचं रिझन हे टेस्ट आणि पी-वाय-क्यूचा अभ्यास आहे. म्हणजे मी तुमच्या प्रश्नावरती येणारच आहे इंग्लिशला. तर थोडा एक किस्सा सांगतो. थोडासा भाव खातोय यार, पहिला आलोय मी. सांगू द्या मला. कित्येक किस्से आहेत सांगण्यात. एक किस्सा. म्हणजे 2021 ची जी कंबाईन आहे ना, त्याला एस-टी-आय या पदासाठी 609 जागा होत्या. किती? 609 आणि प्रिलिमचा कट ऑफ लागलेला 46 मार्क्स आणि मला पडलेले प्रिलिम्सला 42 मार्क्स. गॅप कितीचा होता? 4चा होता. आणि 2022च्या कंबाईनला एस-टी-आयला 93 जागा होत्या. किती? 93. प्रिलिमचा कट ऑफ लागला 61.25 मार्क्स आणि मला मार्क होते 73. डायरेक्ट 12-13 मार्काच्या गॅपने पुढे. म्हणजे जिथं 609 जागा होत्या, त्या ठिकाणी मी प्रिलिमच पास नव्हतो. आणि जिथं 93 जागा आहेत, तिथं राज्यात पहिले नाही. ही जे बदलण्यामागचं जे रिझन आहे ना, पी-वाय-क्यू आणि टेस्ट वारंवार रिव्हिजन आणि तीच स्ट्रॅटेजी मेन्सला पण. मराठी आणि इंग्लिश हे असे जितका तुम्ही पी-वाय-क्यूचा अभ्यास करता आणि जितके टेस्ट सोडवता, पी-वाय-क्यू सगळ्यात महत्त्वाचं. ते ॲज इट इज स्ट्रक्चर कॉपी होतं. त्याच व्होकॅब असतात, त्याच इडियम्स असतात, त्याच फ्रेजेस असतात. सगळं तेच असतं. 2-3 फक्त बाहेरचं पडलेलं असतं. आलं तर आलं, राम भरोसे. नाहीतर आपल्याला जर ते पी-वाय-क्यूच्या अभ्यासाने जर ते सुटत नसेल ना, आपल्याला नाही सुटत ना, मग कोणालाच नाही सुटणार. फक्त त्या शशी थरूरलाच ती इडियम फ्रेज येईल असं समजायचं आणि सोडून द्यायचं. मराठी इंग्लिशला पी-वाय-क्यू हे खूप महत्वाचं आहे. पेपर सोडवताना पण एका तासात 50-50, 100 प्रश्न सोडवायचे आहेत आपल्याला. मराठीचा पेपर म्हणजे ऑब्जेक्टिव्ह पेपर सोडवताना 20 ते 22 मिनिटात मराठीचे 50 प्रश्न सोडवून झाले पाहिजेत आपण. एवढी कमांड मराठीवर आणायची टेस्टने. 22 मिनिटात मराठीचे विथ पॅसेज 50 प्रश्न गोळे करून झालेच पाहिजे आणि उरलेला वेळ इंग्लिशसाठी द्यावा लागतो. कारण जरी तुम्ही ते कॉन्व्हेंटमधून जरी पास असाल ना, तरी आपलं इंग्लिश असं आहे ना, ते कॉन्व्हेंटच्या मुलाला सुद्धा ते अवघड जातं. त्यामुळे तिथं विचार करायला लागतो. हे जे 40-42 मिनिट आहेत ना, ते इंग्लिशसाठी द्यावेच लागतात. हे टाईम लिमिटचं बंधन घालून टाकायचं परीक्षेमध्ये. हां? जोरात टाळ्या एकदा. हे हा हा प्रश्न आहे ना, हा एकदम जेन्युइन प्रश्न आहे. वाचलेलं लक्षात राहत नाहीये. माझ्यासोबतही असं व्हायचं. वाचलेलं लक्षात नाही राहायचं. कारण अ, त्याच्यासाठी करायचं काय? नोट्स जर आपण बनवत असू ना, समजा एखाद्या पुस्तकात, फक्त क्लासेसच्या तर बनवायचेच आहेत आपल्याला. समजा हिस्ट्रीचं पुस्तक घेतलं आपण आणि हिस्ट्रीच्या नोट्स बनवायच्यात आपल्याला. हिस्ट्रीचा एखादा भाग आपल्याला कितीही वाचलेला, तरी ते लक्षातच राहत नाही. मला ते याच्यासोबत व्हायचं. ते आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये ते आहे बघा, चोखामेळा मंडळ एक आहे बघा. हां, कोणाचे ते? गोपाळबाबा वलंगकर असे ते नाव आहेत ना. मग ते नावं म्हणजे दलित चळवळीमधले नावं आणि त्यांच्या संस्था लक्षातच राहायच्या नाहीत. ते सगळं हे सारखंच वाटायचं, अरे यांचं नाव असंच आहे, असंच वाटायचं. अशा वेळेस मी मी माझ्या हाताने त्या नोट्स बनवल्या व्यवस्थित. म्हणजे इकडं त्या संघटना लिहिलेल्या एका बाजूला आणि एका बाजूला त्यांचे संस्थापक कोणते-कोणते ते लिहिलेले. आता वर्तमानपत्रावर प्रश्न आहे बघा. तर प्रत्येक परीक्षेला असतोच इतिहासामध्ये जागरूक वर्तमानपत्र कोणाचे आहे? पुन्हा भरपूर वर्तमानपत्र आहेत. आपले डेक्कन रयत कोणाचे आहे? जागृती, अजून भरपूर आहेत असे ब्राह्मणेतर वर्तमानपत्र आणि त्यांचे संस्थापक याच्यावरती वारंवार प्रश्न येतो. तर ते लक्षातच नाही राहत. मग अशा वेळेस ते लिहूनच काढायचे डायरेक्ट. आता आपले मार्गदर्शक तत्व आहेत बघा. किती ते किती आहेत मार्गदर्शक तत्वे? कलम 36 ते 51 आणि कलम 39 मध्ये ते स्मॉलमध्ये ए-बी-सी-डी, ई-एफ पर्यंत आहेत. ते लक्षातच राहत नाहीत. मला फक्त 39 एफ पाठच. ते बालकांचं कोवळं वयन, युवकांचं आपलं आहे ना त्याच्यात युवकांचं. युवकांवर ताण नाही पडला पाहिजे बाबा असं काहीतरी आहे. मग ते ते लिहूनच लक्षात ठेवलेलं आहे डायरेक्ट आणि एक्झामच्या पुढे-पुढे त्याचं वारंवार रिव्हिजन करणं, ते आपोआप आपल्या डोक्यातच बसतं ते. काय मार्गदर्शक तत्व ते बरेच मार्गदर्शक तत्व असे जे लक्षातच नाही राहत. 39 कॅपिटल ए लक्षात नाही राहत. म्हणजे वैयक्तिक माझं असं व्हायचं. 43 ए, 43 बी हे कन्फ्युजन कसं टाळायचं तर ते लिहूनच काढायचं. लिहून काढल्यावर ते 2 वेळेस रीडिंगचं आणि 1 वेळेस लिहिण्याचं हे इक्वल होऊन जातं आणि ते लक्षात राहतं. अजून? हां, हां. बरोबर आहे.
बरोबर आहे. हे मी अनुभवलेलं आहे बरं मित्र. म्हणजे पी-एस-आयच्या ज्यावेळेस मी ग्राउंडची तयारी करायचो, परळीला तयारी करायचो ग्राउंडची. आणि तिथं आता परळी म्हणजे काय खूप आपलं पुणे-मुंबईसारखं नाहीये शहर. तिथं असं असायचं, की आणि वडील माझे म्हणजे कमी शिक्षण झालेलं वडिलांचं. त्यांना असं वाटायचं, की ग्राउंड टेस्ट पोरगं आपला अशीच काढते. सगळ्यांना पोरगं काय करते विचारलं, की माझं पोरगं पी-एस-आय झालंय म्हणायचे वडील. माझी फिजिकल टेस्ट राहिलेली अजून. सगळे मग माझ्याकडे असे बघ पी-एस-आय झाले. मग नंतर मी त्यांना हळूच म्हणालो, "नाही हो, मेन्स झालेली. फिजिकल राहिले अजून." पण तरी पण तो जो मान मिळायचा ना, तो पार मग आपण टाईटच एकदम कॉलर टाईट करूनच सगळीकडे पी-एस-आय फिजिकलला आहे म्हणून. ती हवा हळू कसे आपण सगळे माणसं आहेत. सगळे चुका आणि हे ते आपल्यात असणारच. सगळे विकार पण असणारच. तर ते मान खूप मिळाल्यामुळं थोडी हवा झालेली पी-एस-आयची. आणि धाड दिशी आपटलो ना ग्राउंडला, डायरेक्ट मार्कच नाही. काही-काही जण तर असे बोलायचे परळीमध्ये, ज्यावेळेस मी नापास झालेलो होतो. काही-काही पोरं-पोरी आणि नातेवाईक जे आपले खूप चांगले हितचिंतक असतात नातेवाईक सगळ्यांचे. ते हितचिंतक असं म्हणायचे, की "अरे हा प्रिलिमच पास नव्हता." उगाच सांगायचं म्हणून सांगायला मेन्स पास आणि ग्राउंडला होता. नाहीतर ग्राउंड काय जात असते होय पोराचं, एवढं बारीक झालेलं आणि उगाच सांगायले हे असं असं म्हणायचे. त्याच्यानंतर हे माइंड ताळ्यावर आले. त्यानंतर भाऊ हे जोपर्यंत फायनल लिस्टला नाव येत नाही, तोपर्यंत इथं कशाचीच शाश्वतता नाही. तुम्ही प्रिलिम पास असो, तुम्ही मेन्स पास असो, तुमचा इंटरव्ह्यू होईपर्यंत, तुमचं फिजिकल टेस्ट होईपर्यंत काहीच खरं नाही. फायनल लिस्टला नाव आल्यावरच करायची तेवढी हवा करा. आता म्हणजे मी काय हवा-बिवा काही करत नाही आता. पण जर म्हणजे तसं काही होत असेल तर. कारण शाश्वतता नाही. तुम्ही ज्यावेळेस नापास होता ना, त्यावेळेस बोलणारे खूप असतात. खूपच जास्त असतात. हितचिंतक नातेवाईक आणि शेजारचे-पाजारचे ज्यांना आपली त्यांच्या लेकरापेक्षा आपली जास्त काळजी असते. कारण आपण पुण्यात येऊन अभ्यास करत असतो ग्रामीण भागातून. तर त्यांच्या टोमण्यापासून जपण्यासाठी ही डोक्यातून हवा काढून टाका. एखादं चांगलं पुस्तक वाचा, एखादा आयडियल डोक्यासमोर ठेवा विवेकानंद वगैरे. विवेकानंदाचं ते वाक्य "अराइज अवेक अँड टॉप नॉट टिल द गोल इज रिच्ड." हे समोर लिहून ठेवलेलं मी. हे त्यांचा फोटो पण छोटासा ठेवलेला. उगाच सांगायचं म्हणून नाही ठेवलेलं. तुम्हाला बघायचं असेल उद्या तर याद असेल ठेवलेला. हे गोष्टी फॉलो केलेल्या. कारण ज्यावेळेस फेल होतो ना आपण, त्यावेळेस आपलं कोणी नसतं बरं. पास झाल्यावरच सगळे असतात. अजून रिव्हिजनची पद्धत. पहिली रीडिंग मी पूर्ण वाचायचो. पूर्ण. कोणी विचारला प्रश्न हा? हां, हां. पहिली वरून आहे का? बरं, पहिली रीडिंग मी पूर्ण वाचायचो आणि ज्यावेळेस दुसऱ्या रीडिंगला यायचो आणि पहिल्या रीडिंग जसं मी आता सांगितलं, की तुमची पहिली रीडिंग होत असताना तुम्ही पी-वाय-क्यू पण करणं गरजेचं आहे आणि टेस्ट पण सोडवणं गरजेचं आहे. तर जो भाग आपला चुकतोय ना, म्हणजे ज्या एखाद्या प्रश्नांमध्ये आपण वारंवार चुका करतो एखाद्या टॉपिकवरती, त्या टॉपिकवरती जास्त फोकस द्यायचा. हे लक्षात घ्यायचं आणि तो टॉपिक एकदम त्याच्या नोट्स वगैरे काढून व्यवस्थित लिहून ठेवायचा. आणि ज्या टॉपिकवरती आपण सहज मार्क आपण मिळवतोय किंवा प्रश्न आपले सहज सुटतायत, त्याच्याकडं सहज नॉमिनल आपली रीडिंग करायची. मग फोकस आपला कुठं असला पाहिजे, जिथं आपण चुकतोय, त्या भागावरती जास्त फोकस असला. असं ही रिव्हिजनची पद्धत चांगली आहे. अजून बुक लिस्ट मी सुरेश दादाकडे देतो. मग ते ग्रुपवरती टाकतील. हं. आता हा प्रश्न 100% भारीच असणार आहे. लास्ट बेंचर आमचं कॉलेज गेलं लास्ट बेंचला. सांगा. मॅथ्स रिझनिंगला पर्सन टू पर्सन व्हॅरी करतं बरं. जर तुमचं बॅकग्राऊंड मॅथ्सशी रिलेटेड असेल, तुमचं जर मॅथ चांगलं असेल, तर तुम्ही त्याच्याकडे कमी लक्ष देऊन जी-एसकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. जर तुमचं मॅथ खूपच वीक आहे, तर मॅथला तुम्ही खूपच जास्त लक्ष दिलं पाहिजे. दिवसातले 3 एक तास तरी दिलंच पाहिजे. कारण सी-सॅट पण आहेच आहे आपल्याला राज्यसेवेला आणि कंबाईनला तर 20-22 मार्क्सला मॅथ आता येतंय आणि 1 तासाचा टाईम आहे. हे सगळं आपल्याला सोड सोड म्हणजे पूर्ण पेपर सोडवण्यासाठी मॅथची प्रॅक्टिस पाहिजे म्हणजे पाहिजेच. मॅथला वेटेज दिलं पाहिजे. ते आता तुमचं मॅथ कसं आहे त्याच्यावरती डिपेंड. मॅथ्सचं काही नाही मॅथमधून मार्क्स मिळतात. फक्त त्याला एकच करावं लागतं. वारंवार सराव करावा लागतो. आणि पी-वाय-क्यूचे जे पडलेले प्रश्न आहेत, त्याचा पण वारंवार सराव करावा लागतो. आणि जे सर आपल्याला शिकवतायत ना इथं क्लासमध्ये सब्जेक्ट मॅथ्सचा किंवा इतर सगळे विषय शिकवणारे सर, त्यांच्या पाठीमागेच लागायचं डायरेक्ट. तर मला हे समजलंच नाही. 10वी वेळ का येईना त्यांची सांगण्याची समजा. पाठीमागेच लागायचं. मी तर असं करायचो एखादं मला जर समजलेलं नाही आम्हाला पर्यावरणाचे सर असायचे शिकवायला म्हणजे त्यांचं नाव नाही रिकॉल व्हायला आता. तर ते ते एखादा टॉपिक मला त्यांचा समजला नाही ना, मग मी त्यांना 4-5 वेळा समजून सांगायलाच लावायचो क्लासमध्ये. सांगायला लावायचो. थोडंसं
त्यांना उलट ते अजून चांगल्या पद्धतीने समजावून सांगण्याचा प्रयत्न करतील. त्याच्यामुळं जर समजत नसेल तर त्यांना डबल विचारा आणि वारंवार सराव करा. त्याच्यातून एक स्किल येऊन जाते मॅथ्सची. मॅथच्या प्रॉब्लेम्सला डील करायची. अजून? हो, बरोबर आहे. 26 फेब्रुवारी 2022ला 2021 ची कंबाईन झाली. वरच्या सभागृहातील माननीय सदस्यगण. तर त्या कंबाईनला जसं मी सांगितलं 609 जागा होत्या मला आणि प्रिलिम नाही झालेली. प्रिलिम पासच नाही झालेली. मार्च-एप्रिलमध्ये निकाल लागलेला. मला वाटायचं राव आपण शाळेत हुशार आहेत. कॉलेजमध्ये ठीक आहे आपलं गेलं कॉलेज मागच्याच बेंचवरती बसण्यामध्ये. पण आपल्याला एक आवडीचे विषय आहेत इतिहास, भूगोल, पॉलिटी आपण का पास नाही व्हायलो? मग काय चुका केलेल्या आहेत बाबा मी? असा विचार केला आणि जी मी ती डायरी वापरायची सांगायलो ना, त्या डायरीवरती त्या सगळ्या चुका लिहून काढल्या. म्हणजे माहिती आपल्याला एखाद्या प्रश्नाचं उत्तर 3 नंबर आहे. गोळा आपण कुठे केला पाहिजे? 3लाच. गडबडीमध्ये केला 2ला. आलेला प्रश्न गेला, ते तर गेलाच आणि सोबत चांगला एखादा आलेला आहे त्याचे निगेटिव्हमध्ये मार्क्स घेऊन गेलेला. ही चूक किती मोठी आहे? ते गोळे करताना चुका म्हणजे चूक झालेली. अशा असंख्य चुका मित्रांमध्ये टाईमपास केलेला. पुण्यामध्ये येऊन डिस्ट्रॅक्ट झाले. बाहेरच कुठेतरी फिरायला गेले. सिंहगडला 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 गेलो. एकच दिवस जायचे. सिंहगडला आदल्या दिवशी पॅकिंग, उद्या सिंहगडला जायचंय. आधी आदल्या दिवशीचे 3 तास गेलेले. सिंहगडचा 1 दिवस गेलेला. दुसऱ्या दिवशी सिंहगडचं हँगओव्हर उतरत नाहीत. हे सगळ्या हे चुकाच सगळ्या. तर ह्या असंख्य ज्या माझ्या चुका होत्या ना माझ्या वैयक्तिक, त्या मी सगळ्या लिहून काढलेल्या आणि त्या चुका टाळायचा प्रयत्न केलेला. आणि अभ्यासाचा दृष्टिकोन एक्झाम ओरिएंटेड ठेवला. एक्झाममध्ये प्रश्न काय येतायत? मी वाचतोय काय? इतिहासामध्ये मी घेतोय वाचायला संदर्भ ग्रंथ. हां, त्याचा मला फायदा हां, ठीक आहे समजतोय डोळ्यासमोर इतिहास सगळा उभा होतोय. आवधच्या बेगम, तात्या टोपे सगळे उभा होतोय ती लढाई. अरे पण ते कंबाईनला ते त्याच्यावर प्रश्नच नाहीत ना. मग वाचतोय कशाला तू? हे सगळ्या चुका लक्षात ठेवलेल्या. सिलॅबसची कॉपी सतत जवळ ठेवलेली. सिलॅबस ओरिएंटेड अभ्यास करण्याचा प्रामाणिक प्रयत्न केलेला. 6च महिन्याचा गॅप होता बरं मित्रांनो. ही जी झटकून लीड होती ना 42 पासून 73 पर्यंत. ही त्या 6 महिन्यातल्या प्रॉपर अभ्यासानं आली. आणि जो आपला टाईमपास होतो ना अभ्यासाव्यतिरिक्त इतर, प्रत्येकाला माहिती आहे आपण अभ्यासाव्यतिरिक्त इतर काय टाईमपास करतो. तो टाळायचा प्रामाणिक प्रयत्न केला. म्हणजे माझ्यावर वेळ अशी आलेली होती 8 ऑक्टोबर 2022 ची कंबाईन 2022 हा मी माझा लास्ट अटेम्प्ट आहे. म्हणूनच दिला होता. आणि ही नाही झालेली, काहीच नाही आपलं असंच केलं. डोक्यात एकच होतं पी-एस-आयचाच कट ऑफ क्रॅक करायचा. कारण पी-एस-आय आपल्याला सोडून गेली. ती ती पी-एस-आय म्हणजे पी-एस-आय पोस्ट आपल्याला सोडून गेलेली. शब्द राहिला आता एखादा शब्द राहतोय बोल. पी-एस-आयला मिळवायचंच परत हेच डोक्यात. ती सोडून गेलेली तिला परत मिळवायचं पी-एस-आय पोस्टला. पी-एस-आयचंच कट ऑफ क्रॅक करायचं असं डोक्यात. आणि मला मार्क्स आले आन्सर की चेक केल्यानंतर 73. अरे बापरे! म्हणलं आता आपल्याला पी-एस-आय भेटती, सब रजिस्ट्रार भेटती, एस-ओ भेटती, एस-टी-आय भेटती. त्याच्यानंतर गोल शिफ्ट झालेलं. वो नहीं और सही म्हणून सब रजिस्ट्रार आणि एस-टी-आयकडे फोकस केल्या आणि त्या दोन्ही पदं मिळाली. आता पी-एस-आयला मी अभ्यास केलेला. पी-एस-आयला 158 स्कोर आहे माझा 200 पैकी. पी-एस-आयचे बरेच पोरं आता ग्राउंड करणारे म्हणतात, की "नको करू बाबा ग्राउंड." पण आता माझ्या तब्येतीकडे बघून तुमच्याही मनात येत असेल, की ह्यानं ग्राउंड केलेलं पाहिजे. मी करणार आहे ग्राउंड पी-एस-आयचं पण. आणि ऑप्टिंग आउट केलं बरं मी. ऑप्टिंग आउट करून टाकतो लगेच. पी-एस-आय मिळू नये, ऑप्टिंग आउट करून टाकणार. अजून? तर हो, हो, हो. हां, आता आपल्याला आपल्याला एक्झामचं बघायचं सिलेबस आपला चेंज झालेला आहे कंबाईनचा. आणि ज्यावेळेस आपण कंबाईनच्या प्रिलिमचा अभ्यास करतोय ना, एका अर्थाने हे चांगलं झालेलं आहे, की कंबाईन मेन्सच्या पेपर 2 चा सिलेबस आणि आपला प्रिलिमचा सिलेबस 70-80% सेम आहे. मेन्समध्ये फक्त 2-3 टॉपिक नवीन आहेत. पर्यावरण नवीन आहे, सायन्स टेक नवीन आहे आणि आर-टी-आय आणि आर-टी-एस हे 2 लॉ नवीन आहेत. याचाच फक्त आपल्याला अभ्यास करायचा आहे आणि प्रिलिमचा तोच अभ्यास आहे. तर ते कायदे जे झालं गेलं आता ते आपल्या हातात नाही. सिलेबस आपण नाही ठरवू शकत. तो ठरवलेला आहे. उलट आपल्या अर्थाने हे चांगलंच झालेलं आहे असंच समजा. हं. अजून? हां. कुठून? हां, हां. हां. हो.
प्लॅन बीचा विचार मी केलेला, त्याच्यावर मार्गक्रमण हे केलेलं. युनिव्हर्सल इंजिनिअरिंग कॉलेज आहे, आपल्या वडगावच्या पुढे. तो जो हायवे ना सातारा रोड, तिकडे लागतं ते कॉलेज. तर तिकडे मी टीचिंगला गेलेलो. 2 महिने तिथे जॉब केलेला. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालेलं. तिथल्या मुलांना म्हणजे शिकवायला जायचो. आपण माझे मित्र असे म्हणजे हुंकार होते एम-पी-एस-सीतले. त्यांनी म्हणले, की "बाबा तू तुझा वेळ आणि तुझी एनर्जी वाया घालवतोयस म्हणे. तुला आत्ता मिळतायत काही जे पैसे, त्याच्यावरती फक्त ते थोडंसंच चालेल म्हणे तुझं. तुझं जे टॅलेंट आहे ते वायाच जातं." त्यांनी मला इकडे आणलं, परत अभ्यासामध्ये गुंतवलं. म्हणजे विशेष भगवान हिरवे म्हणून मित्र आहे माझा, तो पी-एस-आय आहे आता मुंबईला. त्यांना वापस आणलं आणि अभ्यासामध्ये गुंतवलं. मग आता तिथपासून आलोय आता इथं. प्लॅन बीचा विचार करायला पाहिजे. 3,00,000च्या आसपास फॉर्म येतात. जागा किती असतात आपल्याला माहिती आहे. आता येणाऱ्या राज्यसेवेला जागा किती आहेत? म्हणजे 3 आकडीच जागा आहेत. जास्त जागा नाहीयेत. 3,00,000 फॉर्ममधून आपल्याला त्या जागांमध्ये मिळवायचं. डोक्यात फेल्युअर हे येणारच. मग एका लिमिटपर्यंत ते फेल्युअर असलं पाहिजे, हे डोक्यात धरून चला. एकदमच अ, म्हणजे मुलांच्या बाबतीत समजा डोक्यावरचे केस जरी गळेपर्यंत मी अभ्यास करेल, हे डोक्यातून काढून टाका. प्लॅन बी पाहिजेच. एका लिमिटपर्यंत पाहिजे. तर ही कंबाईन माझी लास्ट होती. ही राज्यसेवा लास्ट होती. त्याच्यानंतर मी एम-पी-एस-सीला थांबवणार होतो. "तू मेरी कभी भी नहीं हो सकती" असं म्हणणार होतो. पण नंतर मी प्रायव्हेटकडे वळणार होतो. पण सुदैवानं त्यावेळेस आलं. प्लॅन बीचा विचार डोक्यात पाहिजेच. अजून एक्झाम हॉलमध्ये कंबाईन प्रिलिमला कसं करायचं? बरोबर आहे. 1 तास असतो आणि प्रश्न आपल्याला असतात 100. याच्यासाठी काय करायचं? टेस्टच एवढ्या सोडवायच्या. म्हणजे जसं मी म्हणलं 2021च्या प्रिलिम नंतर 2022च्या प्रिलिम पर्यंत मी 25 टेस्ट सोडवलेल्या. दर रविवार आला की 11 ते 12 मध्ये टेस्ट सोडवायचं. असं वाटायचं 11 ते 12चा टाईम हा आपल्या एक्झामचाच टाईम असं वाटायचं. टेस्ट वारंवार टेस्ट सोडवलेल्या आहेत. त्या टेस्टमधल्या चुकांकडे लक्ष दिल्यामुळं असं होतंय ना, की आपल्याला पेपरची आणि एक्झाम हॉलमधली भीतीच निघून जाते. म्हणजे आपण एकदम अलर्ट राहतो एक्झाम हॉलमध्ये. कारण आपल्याला सवय लागलेली असते 11 ते 12 मध्ये आपल्याला आपला हा युद्धाचा टाईम. दन, 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 पुढे जायचं. कारण कंबाईनला डिसिजन घ्यायला असा वेळ नसतो. 1, 2, 3, 4 घे पटकन आणि निघ पुढं. असंच असतं तिथं. टेस्ट सराव टेस्टचा. वारंवार. हेच तारणार आहे. अजून वरिष्ठ सभागृह कन्सिस्टन्सी मेंटेन करण्यासाठी आई-वडिलांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवायचा. ग्रामीण भागातून बरेच जण येतात. मुलं येतात, मुली येतात. आपले माय-बाप आपल्यापेक्षा कित्येक पटीने जास्त कष्ट करतात. त्यांचा चेहरा डोळ्यासमोर ठेवायचा. जास्तच आपल्याला डिस्ट्रॅक्शन होत असेल, तर वॉलपेपर मोबाईलवर ठेवायचा आई-वडिलांचा, दोघांपैकी कोणाचा किंवा दोघांचा. ते डोळ्यासमोर आला, माझ्या वडिलांचा फोटो माझा अजूनही मोबाईलला वॉलपेपर आहे. खोटं वाटतंय का? आहेच आहे खरंच. ते ठेवलेलं आणि त्याचा परिणाम असा होतो ना, ज्यावेळेस आपण डिस्ट्रॅक्ट होतो ना आणि तो जो फोटो आहे आई-वडिलांचा, तो डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्या डोक्यामधलं डिस्ट्रॅक्शन एकदम निघून जातं आणि कळून जातं, की बाबा आपला बाप खूप मेहनत करत आहे तिकडं आणि आपण टाईमपास करत आहोत. हे वडील आहेत माझे. आणि मुळात आपल्यात सीरियसनेस पाहिजे बरं. तर डिस्ट्रॅक्शन आपलं खूप कमी होतं. आपणच फक्त स्वतःलाच फसवण्यासाठी एम-पी-एस-सी करतोय. शायनिंग मारण्यासाठी एम-पी-एस-सी करतोय. मग हे आपलं क्षेत्रच नाहीये. इथं आपल्याला प्रॉम्प्ट राहावंच लागणार आहे. इथं आपल्याला अलर्ट राहावंच लागणार आहे आणि सीरियसनेस ठेवूनच अभ्यास करावा लागणार आहे. धिंगाणा मस्ती तर केलीच पाहिजे बरं. माझ्या बोलण्यावरून कळालं असेल, मी केलीच पाहिजे धिंगाणा मस्ती. हे आपल्या डोक्यातलं सगळं निघून गेलेलंच पाहिजे. पण अभ्यासाबाबत आपण सीरियस असलोच पाहिजे. त्याच्याशिवाय यश मिळत नाही इकडे. अजून? हं. हो. मस्ती इन द सेन्स म्हणजे कसं, की मित्रांसोबत थोडा वेळ बसणे, गप्पा मारणे, एखाद्या मूव्हीला जाऊन येणे, कुठेतरी फिरायला जाऊन येणे, तिकडे गप्पा मारत बसणे, धिंगाणा मस्ती करणे. म्हणजे आता धिंगाणा मस्ती आपण कॉलेजमध्ये कशी करतो? धिंगाणा मस्ती म्हणजे असं नाही, की अभ्यासाच्या बाहेरच आपण डायरेक्ट. म्हणजे पिक्चरला जा म्हणलंय मास्तर म्हणजे तिकडं एक शो झाला, की दुसरा शो असं असं नाही.
एखाद्या वेळेस आठवड्यातून एकदा पिक्चरलाच गेलो बाबा, खूपच प्रेशर येतंय अभ्यासाचं. तर या गोष्टी पण केल्याच पाहिजेत. कारण सातत्यानं आपण अभ्यासही नाही करू शकत एकदम कंटिन्यू. आठवड्यातून एखादा दिवस एक मूव्ही किंवा 2-3 तास काढून ठेवली, कुठेतरी फिरून आलो, तर हे ठीक. अजून? हां. हो, चांगला प्रश्न आहे. कंबाईनचा आणि राज्यसेवेचा पॅरलली अभ्यास कसा करायचा? आता आपली राज्यसेवेची प्रिलिम कधी आहे? 28 एप्रिलला आहे. राज्यसेवेला आपल्याला 7 विषय आहेत. हं. कंबाईनला प्रिलिमला पण आपल्याला 7च विषय आहेत. ॲड होणारा तिकडचा कोणता आहे? मॅथ, रिझनिंग इकडं प्रिलिमला ॲड होतं. बरोबर आहे. बाकीचे विषय ऑलमोस्ट सेम. कंबाईनचा पॅटर्न असा आहे, की कंबाईनवर महाराष्ट्रावरती जास्त प्रश्न. ज्यावेळेस तुम्ही राज्यसेवेचा अभ्यास करताय, त्यावेळेस पण तुम्हाला महाराष्ट्राचं वाचावंच लागणार आहे. आता 28 एप्रिलपर्यंत फक्त एकच करायचं, राज्यसेवेचे पी-वाय-क्यू वाचत राहायचं कंटिन्यू. आणि राज्यसेवेच्या टेस्ट ज्या क्लासेसमध्ये होतात, त्या सोडवत राहायच्या कंटिन्यू. 28 एप्रिल झाले रे झाली. 2-3 दिवस थोडंसं रिलॅक्स राहायचं. मेचा अख्खा महिना आणि 15 जूनपर्यंत फुल टू कंबाईनचा अभ्यास करायचा. हं. आणि कंबाईनचा अभ्यास त्यावेळेस तिथून पुढे करताना टाईम मॅनेजमेंटची स्किल आपल्या आत्मसात करायची. एका तासात 100 प्रश्न कसे सोडवायचे? तर माझी स्ट्रॅटेजी अशी होती, की एका तासात मी पेपर म्हणजे आता हे खरं सांगावं का सांगू नये मला हे म्हणजे रेकॉर्ड नको काय करू फक्त 10:58 ला आपल्या हातात पेपर आला ना, टरकन सील पाडून टाकायचं. ओरडू द्या त्याला काय ओरडायचं. लगेच ते काय नाही जास्त म्हणा मी सांगितलं होतं ना तुम्हाला उघडू नका असं तसं म्हणते. तर सॉरी म्हणायचं. लगेच पटकन पेपर सॉल्व्ह करायला घ्यायचा आपल्याला. 100 प्रश्न असतात. 1 तास असतो. सांगड कशी घालायची? पहिल्या 15 मिनिटात 3 सब्जेक्ट असे घ्यायचे, जे आपल्याला वाचताना आवडतात, सोपे जातात आणि ज्याचे प्रश्न आपल्याला सुटतायत. मी असं करायचो, की भूगोल, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे विषय पहिले 15 मिनिटात घ्यायचो. दन ते प्रश्न सोडून घ्यायचो आणि त्यांचे गोळे पण करून घ्यायचो. पुढच्या 15 ते 20 मिनिटात असे 3 सब्जेक्ट ठेवायचे, की जे आपल्याला वाचताना अवघड जातायत, लवकर समजत नाहीयेत किंवा ज्यांच्या प्रश्नांमध्ये 2-3 ऑप्शनचं कन्फ्युजन होते. मग त्याला 15-20 मिनिट द्यायचे. तिथे अटेम्प्ट पूर्ण नाही करायचा त्या 3 सब्जेक्टचा. तिथं समजा 45 प्रश्न असेल, तर 37-38 पर्यंतचा अटेम्प्ट ठेवायचा. काही जे फुल टॉस प्रश्न खूपच बाउन्सर जातात, ते सोडून द्यायचे प्रश्न. त्या अटेम्प्ट कमी ठेवायचा आणि उरलेला जो वेळ आहे 25 मिनिट किंवा 28 मिनिटापर्यंत तो अख्खा मॅथ आणि रिझनिंगला द्यायचा. कारण 20-22 प्रश्न आहेत. मॅथ, रिझनिंगचे क्वेश्चन आपल्याला सुटलेच पाहिजेत बरं. मॅथ, रिझनिंग हा मार्क खाणारा विषय नाहीये. हा विषय मार्क देणारा आहे. त्याच्याकडे बघण्याचा अप्रोच आपण बदलावी आणि त्याचा वारंवार सराव करावा. हं. अजून? सी-सॅटसाठी आता क्वालिफायिंग आहे सी-सॅट आपलं. तर सी-सॅटकडे काही जण बरेच जण दुर्लक्ष करायला लागले. पण आयोगानं जर फुल टॉस टाकला सी-सॅट पेपर यू-पी-एस-सी सारखा आणि जर म्हणजे कॉम्प्रिहेन्शन पण जर अवघड करून ठेवलं ना, तर तो पॅसेज सुटणारा पण नाही. अशा वेळी काय करायचं, आपले जे प्रिव्हियस इयरचे जे पेपर आहेत सी-सॅटचे, त्यातले जे पॅसेज आहेत, त्यांचा सराव करायचा. त्यांचे वारंवार म्हणजे उत्तरापर्यंत पोहोचतोय का आपण, की ॲक्युरसी किती आहे आपली? याच्यासाठी प्रयत्न करायचे आणि पॅसेज आपला लवकरात लवकर संपले पाहिजेत. म्हणजे एका तासात सगळे पॅसेजचं झालेलं पाहिजे. हा अप्रोच ठेवायचा सी-सॅटचा अभ्यास करताना. आणि ते सगळे झाल्यानंतर मग नंतर दुसरे मार्केटमध्ये जे अवेलेबल आहेत ते त्याचा अभ्यास करा. ठीक आहे. अ, मला इथं बोलावल्याबद्दल तुमच्याशी संवाद साधता आला त्याबद्दल रंजन कोळंबे सर, भगीरथ अकॅडमी, अनिल कोलते सर, सूरज दादा यांचं खूप खूप धन्यवाद. यांचे मी आभार मानतो आणि दिवसभर दिवसभर बॅच करून तुम्ही थकलेले आहेत. तरी पण माझं लेक्चर म्हणजे बोलणं ऐकून घेतलं. त्याबद्दल तुमचेही विशेष करून आभार मानतो. एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा आणि मग मी थांबतो. धन्यवाद.